राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु बंकट स्वामी महाराज की जय, सब संतन की जय। आमुची गोसावी आया चित्त वृत्ती, करवी शिष्या हाती उपदेश, दगडाचे नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे, तुका म्हणे वेश विटंबिला त्यांनी, तुका म्हणे वेश विटंबिला त्यांनी, सोंग संपादनी करीती परी। वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून आज आपल्या समोर तोडकी मोडकी ही प्रवचनाची सेवा करण्याचा योग मला प्राप्त होत आहे। आमचे आदरणीय शास्त्रीजी खूप दिवसापासून या उपक्रमामध्ये मला सहभागी होण्याची विनंती अथवा संधी देत होते, पण काही टेक्निकली प्रॉब्लेममुळे मला बऱ्याच वेळेला उपस्थित राहता नाही आलं। पण आज माझं नशीब थोर आहे की मला आपल्या या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित राहता येत आहे। माणसाच्या जीवनात योग आला तर त्या योगाचं क्षेम होणं अत्यंत महत्वाचं आहे। मला योग येत होता पण क्षेमच होत नव्हता, पण आज योगही आहे आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा क्षेम सुद्धा मला प्राप्त होत आहे। जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेवरती, अभंग संहितेवरती राबव चर्चा करतात की महाराज घरी बसल्या बसल्या लोकांना काहीतरी चांगलं गेलं पाहिजे, आपल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आपण अभंग संहितेचं विविध विचाराचं मेजवानी आपण भाविक आहोत। मलाही मागे खूप दिवसापासून त्यांनी संधी देण्याचा विचार केला होता, पण आज मला प्रत्यक्ष सोनं करण्याचा हा योग आहे। आमचे बंकट स्वामी संस्थानचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण महाराज मेंगडे हे आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व महाराज मंडळी चालतो आणि त्यांच्या कृपेने मला इथं बोलण्याचा हा योग आहे। स्वामी महाराज, माऊली, जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील त्या पद्धतीने मी बोलण्याचा विचार करणार आहे। लाईटला आणि जवळ खरं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा हा अत्यंत गोड असा अभंग आहे आणि या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्व साधकांना उपदेश करतात। मला असं वाटतं उपदेश करण्यासाठी अधिकार असावा लागतो आणि ज्यांचा अधिकार आहे त्यांनीच उपदेश करावा। जगद्गुरु तुकोबाराय ज्या ज्या वेळेला आपल्या सर्वांना उपदेश करतात त्यावेळेला सद्गुरु जगद्गुरु तुकोबाराय हे त्या त्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये जातात। उपदेश करत असताना सामान्यांना उपदेश करताना म्हणतात की मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बापा। म्हणजे मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी चांडळ आहे, मी पामर आहे, मज पामर आहे, काय थोरफण ही भाषा जगद्गुरु तुकोबाराय वापरतात। अर्थात सामान्यांना उपदेश करताना जगद्गुरु तुकोबाराय सामान्य होत आहेत, त्यांना उपदेश करत असताना माझे तुकोबाराय म्हणतात मी तर वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, मी वासुदेव आहे, अहम ब्रह्मास्मी, अर्थात मी ब्रह्मस्वरूप आहे, मी वासुदेव आहे। हे त्या कॅटेगरीच्या साधकांना
उपदेश करताना बोलतात, पण तुमच्या माझ्या सर्वसामान्य साधकांना उपदेश करत असताना तुमच्या माझ्या लेवलमध्ये, तुमच्या माझ्या विचारामध्ये येऊन जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांसमवेत बाबा तुम्ही परमार्थ करत आहात, करत असताना साधकाला योग्य गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये माणसं खूप झालेत, प्रबोधन करणारे खूप आहेत, सांगणारे खूप आहेत, ऐकणारे प्रचंड आहेत. पण आमचे गुरुवरे बाबा म्हणायचे की सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्यांपेक्षा सुद्धा सांगणाऱ्याने अगोदर कृतीत आणावं, वृत्तीत आणावं आणि मग ते स्पष्ट समाजापुढे करावं. म्हणजे आपण सांगतो जास्त आणि आचरणात कमी आणतो, अशा पद्धतीचा जर भाव असेल तर आपल्याला मात्र आपल्या वाणीचा प्रभाव जगावरती पडणार नाही. आपल्या वाणीतला भाव प्रगट होण्यासाठी आपल्या वाणीमध्ये जर भाव असेल तरच आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव समाजापुढे पडेल, अन्यथा पडणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा प्रभाव, त्यांच्या वाणीचा प्रभाव आणि वाणीचं सामर्थ्य आजही आपल्या समोर आहे. आजही आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येतो. कारण महाराजांची वाणी ही भावयुक्त होती, महाराजांचं जीवन हे समृद्ध होतं, महाराजांचं जीवन हे पुण्यवान होतं आणि म्हणून त्यांच्या पुण्याईचा, त्यांच्या वाणीचा, त्यांच्या कीर्तीचा, त्यांच्या आचरणाचा सुगंध आजही आपल्या सर्वसामान्यापर्यंत 450 वर्ष झाली तरी दरवळतोय. मला सांगा, जी माणसं स्वार्थाबरोबर परोपकार करतात, जी माणसं स्वतःच्या बरोबर दुसऱ्याचा विचार करतात ना, त्यांना संत म्हणावं. आणि संत समाजापुढे जे अवतीर्ण होतात ना, ते फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या करताच होतात. महाराज किती गोड बोलतात, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वरतया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. या पदाला अंडरलाईन झाली पाहिजे. आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. महाराज म्हणतात की बुडत हे जन न देखवे डोळा, येतशे कळवळा किंवा येतो कळवळा म्हणून या. आम्ही जो आलो ना, तो आल्यानंतर त्या परमात्म्याची भेट घालून देण्यासाठीच आलो. आता बघा, तो परमात्मा जर कोणाचा ऐकत असेल, तो परमात्मा जर कोणामुळे मिळत असेल, तर महाराजांची कितीतरी प्रमाण आहेत. मी तुम्हाला पुष्कळ प्रमाण देऊन जाईल. थोडक्यामध्ये बुद्धीच्या लेवल प्रमाणे मी आपल्या पुढे प्रगट गुरुवर्य जसं घेता आम्ही त्यांचंच मार्गदर्शन घेत असतो अधूनमधून. अर्थात विषय असा आहे की संत जे येतात ना, त्याचं कारणच आहे, अवताराला जर काय येतात त्याचं कारण उद्धाराया जडजीव, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू, आणि आल्यानंतर साधू संत परफेक्ट मार्गदर्शन करतात. आता बघा, कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक मनोरंजनासाठी कीर्तन, एक चित्तरंजनासाठी कीर्तन आणि एक आत्मरंजनासाठी कीर्तन आहे. जे मनोरंजनासाठी कीर्तन आहे ना, ते लोकांचं मनोरंजन करेल, त्या वक्त्याचंही मनोरंजन करेल, वक्त्यालाही काय धनधान्य काय लाभ व्हायचा तो होईल. ते मनोरंजनासाठी जर असलेलं कीर्तन असेल तर श्रोत्यांना काहीच त्याचा फायदा होणार नाही. तो फक्त आणि फक्त मनोरंजन करून निघून जाईल. अर्थात तो वक्ताही मनोरंजन करून निघून जाईल. म्हणजे या कीर्तनामध्ये दोघाचाही फायदा नाही. म्हणजे ही आता अलीकडच्या भाषेत आपण ही भाषा बोलू लागलो तर कदाचित एखाद्याला ती जुळणार नाही. कारण महाराजांना नेहमी म्हणतात की सत्य सत्य सांगितलं तर लोकांना राग येतो, आणि म्हणून कठीण साधना सुद्धा सांगत असताना म्हणतात की अवघड कोणी न करी सांगता पण सुलभ बहुता गोड वाटे, ही जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे. तसं बघा, कीर्तनात सुद्धा मनोरंजनासाठी जर असेल तर श्रोत्यांचं मनोरंजन होईल, पण त्या कीर्तनातून श्रोत्यांना काही सुद्धा मिळणार नाही. ना भाव मिळेल, ना भक्ती मिळेल, ना देव मिळेल, काही सुद्धा मिळणार नाही. पण मनोरंजन मात्र चांगलं त्यांचं होईल. तेवढे 2 तास कुणीकडे गेले हे कळणार सुद्धा नाही. पण त्याच्याही पुढे जर तुम्ही चित्तरंजनासाठी जर कीर्तन असेल, तर चित्तरंजन करणारं कीर्तन असेल तर श्रोत्यांचं ते चित्ताचं एवढं हरण करतं, एवढं अस्खलित मराठी वेदांताची भाषा बोलून ते कीर्तनकार लोकांचं चित्तरंजन करतात. म्हणजे कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यानंतर असं वाटतं श्रोत्यांना की बापरे, काय कीर्तन आहे, कीर्तन असावं तर असं असावं, याच्यातून आम्हाला काहीतरी भाव मिळाला, याच्यातून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे, यामधून आम्हाला काहीतरी मिळालं, यामधून आम्हाला थोडंफार तरी देवापर्यंत जाण्याची बुद्धी झाली, आम्हाला तो परमात्मा कशा पद्धतीने मिळवायचा या गोष्टीचा तरी आम्हाला विचार आला. कारण हे चित्त हरण करणारं कीर्तन झालं, ते चित्त मोहित करणारं झालं, आणि ते चित्त
तो कीर्तनकार किंवा तो व्याख्याता त्या परमात्म्याकडे घेऊन जात असेल तर ते चित्तरंजनाचं कीर्तन आहे. आदरणीय गुरुवर्य परमपूज्य मामासाहेबांचं कीर्तन ऐकून मोठी मोठी प्रोफेशनल लोक, जे काही मोठे प्रोफेशनल आहेत, जे उच्च विद्या विषित लोक आहेत, ते सगळं मंडळी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य वैकुंठ अशी मामासाहेबांचं कीर्तन ऐकल्यानंतर ही सगळी मंडळी आपल्या संप्रदायाकडे येत होती. म्हणजे मामासाहेबांचं कीर्तन हे चित्तरंजनाच्याही लेवलच्या वर आत्मरंजनापर्यंत पोहोचलेलं कीर्तन होतं. म्हणजे त्या वाक्यामध्ये अमृतमय वाणीचा वर्षाव होत होता. आणि काही कीर्तन असे असतात ते आत्मरंजनासाठी असतात. जे आत्मरंजनाचं कीर्तन आहे ते लोकांचं आत्ममनोरंजन करतं आणि त्या कीर्तनातून आपण काहीतरी घेतलंय बा, काहीतरी भाव आपल्याला प्रगट झालाय आणि तो भाव देवापर्यंत पोहोच करण्याचं काम आपल्याला करतो. आणि तो भाव आपल्याला जर मिळत असेल तर तो साधू संतांच्या, बघा अलीकडच्या काळात माफी मागून बोलतो, कीर्तनाची डिझाईन बदलली. अलीकडच्या काळात कीर्तनाची डिझाईन बदलली. काही कीर्तन असायचे एका एका वक्त्यांपुढे जायचं म्हटलं तरी श्रोत्यांना 10 फुटांहून दर्शन घ्यावं लागायचं. इतकी आदरयुक्त भीती असायची. अलीकडच्या काळात माफी मागून बोलेल मी, ही भीती राहिली की नाही मला माहित नाही. पण संप्रदायामध्ये अलीकडे लोक आम्हाला बऱ्याच वेळेला विचारतात, महाराज बिघडल्यासारखं लोक का बरं करतात? मी म्हणलं आमचे लोक बिघडले नाहीत, बिघडलेले लोक आमच्याकडे आले म्हणून हा घोटाळा होऊ लागला. अर्थात आत्मरंजनासाठी कीर्तन असायचं. वेदांताचे स्वामी होते रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि भजनाचे स्वामी होते बंकट स्वामी महाराज. आमच्या मराठवाड्याला 2 स्वामी होऊन गेले. एक वेदांताचे स्वामी रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि भजनाचे स्वामी बंकट स्वामी महाराज. अर्थात बंकट स्वामी महाराजांनी आत्मरंजनासाठी कीर्तन केलं. सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेतून, सद्गुरु जोग महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु बंकट स्वामी महाराजांनी आत्मरंजन केलं. म्हणजे सामान्यातला सामान्य श्रोता सुद्धा त्यांच्या कीर्तनाकडे आकर्षित होत होता आणि उच्च विद्याभूषित जो काही विचारवंत आहे तो सुद्धा स्वामींच्या कीर्तनात येऊन माना डोलत होता. पहाटे स्वामींच्या काकड्याला पंढरपूरचा 3 मजली मठ गच्च भरत होता. पण अलीकडे आमच्या कीर्तनाला सुद्धा तेवढी गर्दी नसते. तो भाग आपण थोडा बाजूला ठेवूया, कारण ते स्वतः बंकट स्वामी महाराज देवासाठी गात होते, आपण मात्र पोटासाठी गातो एखाद्या वेळेला, म्हणून ती गर्दी नसेल, तेवढा प्रभाव आपला नसेल. पण मनोरंजनासाठीच आपल्याकडे येतात. आत्मरंजन आपल्याशी जोडला जावा, आशय रूप व्हावा आणि जीव शिवाचं मिलन व्हावं, शिवाचं ऐक्य व्हावं आणि ते जीव होण्यासाठीच साधू संत नेहमी प्रयत्न करत असतात. हे बघा, आपण ज्याला डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यानंतर गोळी लिहून देतो. जी गोळी डॉक्टर आपल्याला लिहून देतो ती गोळी पेशंटला आवडणारी देतो का पेशंटचं बरं होणारी देतो? सांगा मग. पेशंटला आवडणारं औषध देतो का पेशंटचं ज्याने बरं होणार आहे तो औषध देतो? तुमचं सर्वांचं उत्तर हेच असेल की पेशंटचं ज्याने बरं होणार आहे, पेशंटचा आजार ज्याने दूर होणार आहे असं औषध तो डॉक्टर काय करतो, पेशंटला लिहून देतो. ठीक आहे, एखाद्या पिवळ्या बाटलीतलं औषध गोड आहे, एखाद्या तांबड्या बाटलीतलं औषध गोड आहे, पेशंटला ते औषध आवडतंय कारण ते गोड लागतंय. दिलेल्या दुसऱ्या निळ्या बाटलीतलं औषध हे अत्यंत कडू आहे, तोंडात सुद्धा घालू वाटत नाही ते औषध, एवढं कडू औषध आहे. पण तरी तो डॉक्टर काय करतो, लिहून देतो. पण तो लिहून देत असताना तो डॉक्टर त्या पेशंट वरती जात नाही की त्याला काय कोणतं आवडतंय, त्या आवडीनिवडीचा पेशंटचा विचार न करता त्याचं दुखणं आणि त्याचा आजार कसा बरा होईल या गोष्टीचा विचार तो डॉक्टर जसा करतो, तसं समाजामध्ये सुद्धा साधू संतांना औषधही माहित आहे आणि साधू संतांना औषधाचा परिणाम सुद्धा माहित आहे. बघा, मेडिकलवाल्याला औषध माहित असतं, कोणतं औषध किती पॉवरफुल आहे मेडिकलवाल्याला माहित असतं, पण कोणत्या आजारावरती कोणतं औषध दिल्यावर प्रभाव पडेल हे मात्र त्याला माहित नसतं. पण आमच्या साधू संतांना मात्र मेडिकलही माहित आहे आणि त्याच्यावरती आजाराचं सोल्युशन सुद्धा माहित आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. बघा, आम्ही जो आलो ना ते सत्य भाव तुमच्या पुढे मांडण्यासाठी आलो. आम्ही काही मधुतिष्ठती जीवागरी हृदय तू हलाहलम नाही. आम्ही तोंडापुरते गोड बोलणारे माणसं नाहीत. बरेच वेळेला तोंडापुरते लोक गोड बोलतात पण हृदयामध्ये मात्र विष भरलेलं असतं. त्या व्यक्तीकडे आम्ही मात्र त्या दृष्टीने पाहत नाही. जरी त्याने गोसाव्याचा वेश धारण केला असला, त्याने जरी ती वृत्ती धारण केली असली, किंवा त्याला जरी वाटलं की आमची आयाचित वृत्ती झालेली आहे, आमची गोसाव्याची आयाचित वृत्ती आहे, म्हणजे तो आयात करतोय, स्वतःला मिरवतोय, मी गोसावी आहे,
मी काही बोलत नाही, मी काही घेत नाही, मी काही पाणी पित नाही, मी काही लोकांना स्पर्श करत नाही, मला दूर बोला, मला जवळ येऊ नका, मी खूप ध्यान लावलेलो आहे. याच्यासाठी कबीरदासजी फार सुंदर एक उदाहरण देतात बघा. आपल्याला माहित आहे, नदीच्या किनारी जर आपण गेलो, तलावाच्या जवळ जर आपण गेलो, तर बगळा काय बगळा ध्यान लावतो आणि चोचीवरती घासतो. पण बगळ्याचं ध्यान असं वाटतं, त्या समुद्रातल्या किंवा नदीतल्या माशांना असं वाटतं किती हा ध्यान लावतोय, किती हा ध्यान लावून बसलाय, म्हणजे किती याचं ध्यान सुंदर आहे. पण त्याला काय माहित असतं की याचं फक्त ध्यान सुंदर आहे, पण हृदयामध्ये तुला खाण्याचं विष भरलेलं आहे. पण आमच्या साधूंच्या जीवनामध्ये मात्र असं नाही. साधूंच्या जीवनामध्ये ध्यानही आहे, पण त्यांचं ध्यान हे सुंदर ते ध्यान आहे, आणि ते ध्यान विटेवरती आहे. कारण आमच्या ध्यान स्वरूप असणारा तो परमात्मा आहे ना, तो विटेवरी ज्याची पावले समान, तोच एक दान शूरदाता. आणि तो आमचा अधिष्ठात्र असल्यामुळे, तो आमचा कुलदैवत असल्यामुळे, तो आमचा सर्वे सर्व असल्यामुळे आमचे साधू संत हे तोंडावरती गोड बोलत नाहीत, तर ज्याचं आपलं बरं होईल, ज्याने आपलं खरं होईल, आणि तो परमात्मा ज्याने आपल्याला मिळेल, तो थोडं पाणी आण रे, तो आपल्याला मिळत असतो. अर्थात विषय असा आहे की साधू संत आहेत ना, बघा, समाजाच्या हिताचा विचार करतात. साधू संत हे परोपकाराचा विचार करतात. साधू संत हे वृत्तीचा विचार करतात, आणि साधू संत वृत्तीद्वारे कृतीचा विचार करतात. आपण काय करतो, आपली वृत्ती कशी आहे माहित नाही, पण आपण फक्त कृतीतून दाखवतो की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही असं वागतो, आम्ही तसं करतो. हे कृतीतून आपण दाखवण्याचा विचार करतो. पण साधू संत कृतीतूनही दाखवतात. आणि साधू संत काय करतात, कृतीतून हे दाखवतात. तुम्ही समाजाला बघा, साधू आपले जगद्गुरु तुकोबाराय जर म्हणले असते, तुम्ही पंढरपूरला जा, मी मात्र घरीच नामचिंतन करेन, तुम्ही वारी करा, तुम्ही अन्नदान करा, तुम्ही नामचिंतन करा, हे जर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले असते, तर मला असं वाटतं आपण मात्र त्यांचं फक्त ऐकलं असतं. पण महाराज तसं म्हणले नाही. त्यांनी कृती बरोबर वृत्ती सुद्धा सांगितली. विसावारे, आपण त्याच्याकडे नाचत जाऊ, करू हरी कथा, चित्ता समाधान. आपण काय करू, सर्वजण चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई, ही सर्व क्रियापद आपण ज्यावेळेला पाहतो, परमात्म्याकडे जात असताना महाराज म्हणतात की आपण सगळेजण जाऊ, तुम्ही एकटे जा असं नाही. बघा, तो परमात्मा सुखरूपी आहे. दाखवण्याचं काम ओरिजिनल साधू करतात, डुप्लिकेटचा विचार करू नका. जे काही आपल्यासारखे जे महात्मे असतात, जे स्वतःला मी काहीतरी आहे असं जे म्हणून घेतात ना, ते व्यवस्थेचा विचार करतात. पण साधू संत व्यवस्थेचा विचार करत नाहीत, ते अवस्थेचा विचार करतात. आपली व्यवस्था का बदलली, तर मग आपली अवस्था का बदलली, आपली व्यवस्था ऑटोमॅटिक लागत असते. फक्त आपली अवस्था बदलणं अत्यंत महत्वाचं आहे. आपली अवस्था बदलली ना, व्यवस्था करण्यासाठी तो परमात्मा समृद्ध आहे. तो परमात्मा आपली व्यवस्था नक्कीच लावणार आहे. पण आपली अगोदर अवस्था त्याच्या चरणी समर्पित होऊ द्या ना, आपला भाव त्याच्यापर्यंत जाऊ द्या ना. आपण जे काही काम करतो, ठीक आहे, तो नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तो तुमचं काही पाहत नाही, तुमचा देखाव्याला तो काही पाहत नाही. ओरधो पुंडरभार हे सगळं जरी पाहत जरी असला, तरी सुद्धा तो म्हणतो, अंतरीची घेतो गडी पाहे जोडी भावाची. तो अंतरातला ओळखणार आहे. तो स्वतः अंतरामध्ये काय चालू आहे याच्या, हा भाव पाहतो. बघा, आपल्याला जरी वाटत असलं, माणसाचं कसं आहे, सुख आणि देव याला मात्र लोक वेगवेगळे समजतात. सुख म्हणजेच देव आहे, आणि देव म्हणजे सुख आहे. काही लोकांना वाटतं देव वेगळा असेल आणि सुख वेगळं असेल. नव्हे नव्हे, आमचे जगद्गुरु तुकोबारायांनी खरं सांगितलं. काही काही लोक आज म्हणतात मीच देव आहे, मी अंगावरती भगवे कपडे घालून बसलो, मीच देव आहे, माझीच आरती करा, मला ओवाळा, मला पूजा. आमच्या साधू संतांनी असं कधी सांगितलेलं नाही. उलट महाराज म्हणाले, जे मी, ज्ञानोबाराय किती गोड बोलतात, जो मी म्हणे तो काहीच नाही, जो मी काहीतरी आहे असं म्हणणारा काही नाही, त्याच्या म्हणण्याला काही सुद्धा किंमत नसतात. जात असताना विचार करत असताना ते कशाने चांगलं होणार आहे याचाच फक्त विचार
दुसऱ्या गोष्टीचा नाहीत. आणि म्हणून आणखी एक भाव आणि सांगतो. साधू संतांनी सांगितलं, ज्ञानोबराय जर म्हणले असते मीच देव आहे तरी सुद्धा चालला. जगद्गुरु तुकोबराय जर म्हणले असते मीच देव आहे, मलाच तुम्ही भाव समर्पित करा, तरी चाललं असतं. पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही मला देव मानू नका, देव एकच आहे जगात, देव एकच आहे, एकच तत्व आहे, एकम सर्वामी, तो एकच आहे परमात्मा, तो सुखरूप असणारा एकच परमात्मा आहे, तुम्ही मला देव म्हणू नका. ठीक आहे, महाराजांचा विचार केला तर तुकिता तोलिनीशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणजे तुकाराम महाराज ब्रह्मस्वरूप होते, म्हणजे तुकाराम महाराजही देव होते. ज्ञानोबरायांचा विचार केला तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर स्वतः देव स्वरूप असून सुद्धा ते जर कधीच म्हणले नसतील मी देव आहे, तर तुम्ही आणि मी फक्त गळ्यात माळ घातली देव होऊ शकत नाही, कपाळाला गंध लावला, वारी केली, पंढरपूरला आळंदीला गेलो म्हणजे आपण देव स्वरूप होत नाही. आपण फक्त त्या मार्गाने जाण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहोत आणि आपण फक्त ती वृत्ती धारण केली आहे, आपण फक्त रूप धारण केलंय. म्हणजे आपल्याला ठीक आहे, आपल्याला जरी लोक म्हणत असले हे संत आहेत, हे नवती ते संत करिता कीर्तन, महाराज म्हणतात संत झाले म्हणजे कीर्तनच करतील असं नाही, आणि कीर्तन करणारे संतच असतील असं सुद्धा काही म्हणण्याचं कारण नाही. एखाद्या वेळेला साधुत्व हे वृत्तीवरती अवलंबून असतं, साधुत्व हे कृतीवरती अवलंबून असतं. आमचे आदरणीय गाडगे बाबांनी आयुष्यभर गाव स्वच्छ करण्याचं काम केलं. बघा गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये किती सुंदर भाव होता. गाडगे बाबा दिवसा गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनातून लोकांचे मन स्वच्छ करायचे, असं कीर्तन असलं पाहिजे. आम्ही जर आता एखाद्याला आम्हाला जर लोक म्हणले ना महाराज तुमची तारीख आम्हाला द्या, तुमची काय फीस आहे ती, तुम्ही जायचा याचा खर्च काय तुमची फीस आहे ती सगळी घेऊन टाका, पण अगोदर तुम्ही आमचं गाव स्वच्छ करा आणि मग नंतर कीर्तनाच्या स्टेजवर चढा. एखाद्या वेळेला आम्हाला गाव स्वच्छ करता येईल, पण लोकांचे मन मात्र आम्हाला स्वच्छ करता येणार नाहीत, कारण लोकांचे मन फार खरतर आहेत, लोकांचे मन फार विचित्र आहेत. गाव स्वच्छ करता येऊ शकतो, ठीक आहे, आम्ही ते करणार नाही हा भाग सोडून द्या, आम्ही फक्त म्हणू बुवा गाव स्वच्छ करू, चला स्वच्छता अभियान राबू, पण ती वृत्ती आमच्याकडे येणं कठीण आहे. अलीकडच्या काळात तो विषय न काढलेला बरा. आणखी आपण पुढे जाऊया. बघा गाडगे बाबांचं किती सुंदर भाव होता. आवडीने आणि प्रेमाने नाव घेतलं जातं. जे जे समर्पित भावाने काम करून गेले ना, बघा ज्ञानोबराय तुकोबराय समर्पित होतं, तुमचं जीवन सुद्धा समर्पित होतं, विठ्ठलपंतांचं जीवन सुद्धा समर्पित, आणि ज्ञानोबराय सुद्धा समर्पित आहे, पण आजही त्यांचं समोर आपल्याला दिसून येत आहे, आपल्याला प्रगट होत आहे. पण जी माणसं फक्त स्वार्थाचा विचार करतात ना, नाही, म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय हे खरं सांगणारे होते. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आमचे गोसावी आया चित्तवृत्ती करवी शिष्य हाती उपदेश. म्हणजे काही काही लोकांचं कसं आहे म्हणले, मी काही बोलत नाही, माझा महिमा माझे शिष्य सांगतील. म्हणजे हे आमचे महाराज असे आहेत, आमचे महाराज पाण्यात उभा राहतात, आमचे महाराज गुहेत असतात, आमचे महाराज म्हणले काहीच खात नाहीत, आमचे महाराज हवा भक्षण करतात, आमचे महाराजांचं असं आहे, आमचे महाराजांचं तसं आहे, असं म्हणणारे शिष्य प्रचार करणारे खूप असतात. महाराज म्हणले अरे तुमचे महाराज पाण्यातच राहतात, मग तुमच्या महाराजांना साधू म्हणायचं का? मी अजिबात म्हणणार नाही. तुमचे महाराज जर पाण्यात राहून साधू होत असतील तर पाण्यात तर मासाही राहतो ना रे, मग काय माशालाही मी साधू म्हणू का? एक म्हणला नाही महाराज आमचे महाराज गुहेत राहतात, मग म्हणा ना तुम्ही त्यांना संत. ठीक आहे म्हणाले, मी त्यांना संत म्हणतो. गुहेत राहणारा जर संत असता, गुहेत वाघ शिवाही राहतात ना रे, मग काय त्यांना संत म्हणू का मी? ठीक आहे महाराज म्हणले गळ्यात माळ घातलेला तुम्ही संत म्हणा ना. अरे गळ्यात माळ घातली म्हणजे संत जर झाले असते तर कोणी संत होऊ शकतं ना. पण एक सांगू तुम्हाला, गळ्यात माळ ही देवाला आवडण्यासाठी नक्की घालावी, कारण अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. तो परमात्मा एखाद्या वेळेला आपल्याला आवडेल का नाही हे माहित नाही, पण माळ घातल्यानंतर आपण मात्र देवाला आवडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी, तो एवढा मोठा परमात्मा आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या काष्टाच्या मालिकेचा विचार करतो. आता बघा काही लोकांचा एवढा भाव असा आहे की त्या महाराजांच्या पर्यंत जाऊन देत नाहीत, पण आमचे महाराज एवढे सुंदर आहेत, आमचे महाराजांचं एवढं असं आहे,
खूप सांगतात, पण महाराजांनी किती स्पष्ट सांगितलंय बा, दांभिक भक्तीचं काही काम नाही. दांभिक भक्ती जोपर्यंत तुमची जात नाही तोपर्यंत तुम्ही संसारिकच आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचा संसार सोडत नाही, तुम्ही जोपर्यंत तुमचा अहंकार सोडत नाही, तोपर्यंत तुमच्यातला संसारच जात नाही, असं महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून तर महाराज म्हणले, बुवा माझ्या जीवनात मी सोडिला संसार, माया तयावरी फार, मी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहात पुण्य धर्म केला. मी त्याच्याशी नादी लागलो नाही. मी माझी पूर्ण वृत्ती माझ्या पांडुरंगाच्या ठिकाणी मी लीन करतोय. आणि म्हणून बघा, आपण जर व्यवहाराचा विचार करत असू, आपल्या डोक्यातला जर संसार निघत नसेल, तर आपल्याला काही सुद्धा पारमार्थिक फळ मिळणार नाही. आणखी सोपा भाव सांगतो, आमच्याकडे सहज लोक म्हणतात गळ्यात माळ आणि पोटात काळ. एखाद्या वेळेला तुमच्या गळ्यात माळ नसेल तरी चालेल, अर्थ चुकीचा काढू नका. माळ नसेल तरी चालेल, आमचा देव इतका दयाळू आहे, सज्जन कॅशे वेकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. अभंग इतका गोड आहे ना, 12 चरणाचा अभंग, 24 भक्तांचं वर्णन केलंय. आपण तो अभंग निवांत वाचा घरी गेल्यानंतर. महाराज असं म्हणतात की ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठी भाव भक्ती देखून या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागे शेलिविनी, सजन कशा विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, या सगळ्यांचा विचार करा. महाराज म्हणतात की तोच परमात्मा आमच्या सगळ्यांना मदत करतोय. आता बघा, त्या परमात्म्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठल शब्दामध्ये किती सुंदर अर्थ आहे बघा. विठ्ठल नावामध्ये 3 शब्द आहेत. विठ्ठल नावात 3 शब्द येतात, एक वी, दुसरा ठ आणि तिसरा ल. वी, ठ आणि ल या 3 शब्दामध्ये जगाचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. वी म्हणजे विधाता, वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. अर्थात विधाता विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे निळकंठ शिवजी आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल आहे. ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल आहे. त्या परमात्मा विचारसागरामध्ये सुंदर असे प्रभाव येते की वेदज्ञान, अनुकूल ज्ञान आणि आपल्या आत्मस्वरूप आणि म्हणून महाराज म्हणतात किंवा त्या तू परमात्मा राहणार नाही. आता बघा आणखी गोड भाव सांगतो तुम्हाला. विधाता ब्रह्मदेव म्हणजे विठ्ठल शब्दामध्ये महेशाचं एकत्रीकरण आहे. स्थिती, उत्पत्ती आणि लय या तिन्हीचे एकत्रीकरण म्हणजे भगवान विठ्ठल आहे. स्थिती, उत्पत्ती ब्रह्मदेव, स्थिती सांभाळणारा भगवान विष्णू आणि लय म्हणजे संपवणारा भगवान शिवजी. म्हणजे स्थिती उत्पत्तीचा लय ज्याच्यामध्ये सामावलेला आहे असा तो भगवान विठ्ठल. आणखी एक भाव सांगतो, वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे निळकंठ भगवान शिवजी आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत भगवान विष्णू. म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचं एकत्रीकरण आमचा तो परमात्मा आहे. आणखी एक सोपा भाव सांगतो, वी विधती म्हणजे जाणणे, वी म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. म्हणजे बघा, विठ्ठल नावामध्ये आणखी 3 शब्द तयार होतात. वी म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकार. म्हणजे ज्ञान शून्य व्यक्तीचा जो परमात्मा स्वीकार करतो त्याला म्हणायचं भगवान विठ्ठल. असा तो परमात्मा आम्हाला आमचे साधू संत मिळवून देतात. नव्हे नव्हे धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरनाथ लळा त्यांचा, कारण नामयाची पाठी चाले केशवराज, लागवया रज चरणीचे. तो देव आमच्या साधू संतांच्या मागे जातो. एक सांगू तुम्हाला, देव जो माणूस काम करतो ना, देव त्याची मदत करतो. जो माणूस काम करतो देव त्याला मदत करतो. तुम्ही म्हणले ना बाबा देरे हरीन पलंगावरी, अशा लोकांना देव आमचा मदत करत नाही. एखादा मुलगा म्हणला ना बाबा देवा मला पास कर, देव म्हणतो अगोदर अभ्यास कर, तू काम कर, तू अभ्यास कर, मी तुला फळ नक्की देणार आहे. तू त्या मार्गाने चालायला मी तुला फळ नक्की देईल. पण तू जर काहीच करत नसशील आणि फळाची अपेक्षा करत असशील, हे मात्र चालणार नाही. वाघ जरी असला तरी त्याला जेवण्यासाठी उडीच मारावी लागेल, त्याला जेवणासाठी त्याची वाघ आहे तो म्हणला मी वाघ आहे, ए शिकारी, ए मला खाणाऱ्या पक्ष्यांनो प्राण्यांनो तुम्ही माझ्याजवळ येऊन बसा, हे असं चालत नसतंय. वाघ जरी असला तरी त्याला 2 उड्या मारायला लागतात. मग आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल, आपलं साध्य गाठायचं असेल, ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला सुद्धा मार्गी चालावंच लागेल.
महाराज म्हणतात की फसव्या लोकांच्या नादी लागू नका, ज्यांची वृत्ती फक्त दिसते गोसाव्यासारखी, अशा लोकांच्या नादी लागू नका. ते फक्त वरी भगवा झाला नामे, पण अंतरी विषय केला कामे. ते वरून भगवे भगवे जरी श्वान, सहज वेश त्याचा. महाराज म्हणतात कुत्र्याचा सुद्धा भगव्यासारखा सहज वेश असतो. म्हणजे काय तू साधू आहे का? अजिबात नाही. बघा, भक्त आयुष्य जाणा जे दे उदास, गेली आशापास निवारून. दारू पिणारा माणूस सुद्धा आशापास विवर्जित होऊन पडतो ना नालीमध्ये, कुठे गटरामध्ये. मग त्याला म्हणायचं का आपण भक्त नाही हो? त्याची वृत्ती ज्यावेळेला त्याच्यातली दारू ती नशा संपत्ती त्यावेळेला तू जागे येऊन घरी उचलून जातो. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये मात्र असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विधेयी भोगू दशा. आमची वृत्ती ही निवृत्त झालेली आहे, आमची वृत्ती ही परमात्म्याकडे आकर्षित आहे, आणि तो परमात्मा आमची वृत्ती खेचून त्याच्याकडे घेऊन जातो. कारण तो आमची वाट पाहे वा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होतावीळ असा तो परमात्मा असल्यामुळे आमची वृत्ती ही त्याच्या जवळ आहे. आम्ही ढोंग करण्याचा कधी विचार करणार नाही. आणि म्हणून बघा, ज्या पद्धतीने महाराज म्हणतात, किती गोड बोलतात. महाराज म्हणतात असे जे साधू असतात जे फक्त जगाला सोंग दाखवण्याचा विचार करतात, मी मोह मायाच्या विवर्जित आहे, मला काही नको, पण मला कीर्तनात काही देऊ नका, पण माझ्या भक्तांना जे काय म्हणतायत ते पूर्ण करा. सांगताना भाव वेगळा असतो, प्रत्यक्ष आचरणामध्ये वेगळा असतो. लोकांवरती त्याचाच प्रभाव पडतो. जो कधी व्यसनच करत नाही त्याने व्यसनावरती गप्पा माराव्यात. ज्याने कधी तंबाखू खाल्ली नाही त्याने म्हणावं की बाबा तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होतो. पण जो दररोज दिवसाला 3 पुड्या खातो त्याने व्याख्यान करावं का तंबाखू वाईट आहे म्हणून? अजिबात नाही. स्वतः आचरण करावं आणि मग जगाला सांगावं. बघा, आचरणाने माणसाचं चारित्र्य बनत असतं, आणि सुंदर चारित्र्यामुळे आपलं आचरण सुंदरत असतं. म्हणून जीवनामध्ये असं वागा की आपल्यावरती कोणीतरी पुस्तक लिहावं, किंवा आपण असं एखादं पुस्तक लिहा की आपल्या पुस्तकाचं जीवनचरित्र कोणीतरी आवडीने वाचावं. अशा पद्धतीचं जीवन जगा. महाराज म्हणतात असे जे ढोंगी आहेत, असे जे कर्मकांड करणारे माणसं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये महाराज म्हणाले की दगडाची नाव आधीच ते जड. नावेचं उदाहरण देत असताना म्हणतात दगडाची नाव केली ते काय दगड तरू जाणे. महाराज म्हणतात दगडाची नाव केली, नाव काय तरुण जाणार आहे का? पण आमची नाव कशी आहे? तुका म्हणे नाव, आणि जनासाठी उदकी ठाव. महाराज म्हणले संत रूपी आहे, पण आमच्या साधू संतांची पाण्यावरती तरंगते, आणि म्हणून त्या नावेसाठी आपण जात असताना असं जा की त्यांनी चिंता करू नका. आपण साधू संतांच्या जवळ जात असताना विनम्रतेने जा. विनम्रतेला फार साधूचं सामर्थ्य एवढं असतं. महाराज नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंता, आणि साधूच्या साक्ष आजही देत. महाराज आमच्याकडे माधव महाराज मोळवणकर म्हणून एक होऊन गेले साधू, बीड जिल्ह्याच्या अहमदपूर साईड. तिथे आजही त्यांच्या सामर्थ्याची साक्ष होते. जो विस्तू या वर्षीचा पुण्यतिथीचा त्या अग्नी जो आहे, म्हणून त्यांना अग्नी संत म्हणलं जातं. ती अग्नी जो आहे या वर्षी पुण्यतिथीला स्वयंपाक केलेला, तो अग्नी ते चूल तशाला तशी मातीने झाकून टाकले जाते. आणि पुढच्या वर्षी त्याच्यानंतर पुढच्या वर्षी ज्यावेळेला पुण्यतिथीचा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेला तोच अग्नी असं उकरला जातो, आणि पूजा वगैरे करून तोच अग्नी ज्वलंत तयार होतो. ज्वाला त्याच्यातून बाहेर पडतात. म्हणजे आज सुद्धा त्यांच्या सामर्थ्याची शक्ती आम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे, साधूंचं जीवन हे महाराज अजरामर सामर्थ्य देऊन जात असतं. आपलं जीवन हे आहे तोपर्यंत सुद्धा सामर्थ्य देऊ शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू आपले जे आहेत, सद्गुरू हे भक्तांना देवापर्यंत पोहोचत असतात. गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरु याच्यामध्ये जरी फरक असला तरी सुद्धा आपण ज्या मार्गाने चाललात ना, त्या मार्गाने मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, त्या मार्गाने आपण चालायला लागा. सद्गुरूच्या हाताला धरा, आपल्या सद्गुरूच्या नावेमध्ये बसा, आणि आपले सद्गुरू रूपी नाव ती पहिलं तीराला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण काय एकदा पहिलं तीरला गेलो मग मात्र आपल्याला तो देव जवळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण साधूंनी जवळ केल्यानंतर देवाला नाकारता येणार नाही. म्हणून एक वाक्य सांगू तुम्हाला, जग आपल्या नाराज असला असू द्या, जग आपल्यावरती नाराज असला असू द्या, देव आपल्यावरती नाराज असला असू द्या, पण संत जर आपल्यावर नाराज
संत जर आपल्यावरती कृपा करत असतील तर आपलं कोणी सुद्धा काही बिघडू शकत नाही, कारण संत आपल्या सोबत आहेत. जर संतांनी आपल्यावरती कृपा केली तर देव सुद्धा कृपा करण्यासाठी लांब जाऊ शकत नाही. निळोबारायांचं प्रसिद्ध उदाहरण आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. निळोबाराय म्हणाले होते, देवा निळा म्हणे आम्ही नळकोची देवा, तो कयाचा धावा करीत असो. आम्ही तुझं लागे ते बोलावेले कोणी, प्रार्थिले वाचून आला शिका. आम्ही तुला बोलवलंच नाही, तू का आलास देवा. आम्ही तुकोबारांचा धावा करतोय. देवाला हाकलून लावलं तू निळोबाराने अक्षरशः, पण त्या निळोबारायांसाठी जगद्गुरु तुकोबाराय स्वतः आले. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्यामुळे निळोबारायांना देवासहित यावं लागलं. करावी एवढं तयार करा वाटतं. बघा माणसाने एवढं तरी सामर्थ्य कमवा गड्या, असं माणसाने एवढं तरी सामर्थ्य की माणसं बघा कोणीच कुणावरती विनाकारण जळत नसतात, एकमेकावर जळतात ना, ते सामर्थ्यवानावरती जळतात. बघा सामान्य माणूस भिकारी रस्त्याने चालत त्याच्यावर कोणी जळतं का. तुम्ही गाडी घ्या, गाडी घेतली की लोक तुमच्या जळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही घर बांधा, लोक जळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चांगला अभ्यास जळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही चांगली प्रतिष्ठा कमवा, लोक तुमच्यावर जळल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं किमान आपल्या जळण्यापुरतं तरी आपण सामर्थ्य कमवावं ना. विनाकारण लोकांचं उणे दुणे काढत बसू नये, गुणदोष काढू नये. महाराज किती गोड बोलतात, अनेकांचे कानी गुणदोष म्हणा आणि तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. या अभंगावरती सुंदर चिंतन महाराजांनी केलं. मी परवा टीव्हीच्या कीर्तनासाठी हा अभंग रेकॉर्डिंग करून दिला. भविष्यात तुम्हाला त्याच्यावरती ऐकायला मिळेलच म्हणून त्याच्यावरती मी जास्त मांडत नाही. पण महाराजांनी तो अभंग जो आहे ना तो खूप सुंदर आहे. महाराज म्हणतात, अनेकाचे कानी गुणदोष म्हणा आणि तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. फक्त एकच काम कर बाबा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हणून संतांच्या जवळ जा, अत्यंत विनम्रतेने जा. संत रूपी नाव आपल्याला पैल तीराला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण काही लोकांची जी आहे ना बघा, अनेक उदाहरणं आहेत समाजापुढे, अनेक साधू होऊन गेले आपण, त्यांच्या सत्संगाला लाखो लोक गर्दी करत होते. पण आज कुठे आहेत ते साधू, झाले की नाही जगद्गुरु तुकोबारायांच्या नामाप्रमाणे. बघा ज्यांच्या सत्संगाला लाखो लोक गर्दी करत होते, आम्हाला सांगितलं नाही की तुम्ही फक्त मुझेच माना, इतरांना मानू नका. वारकरी संप्रदायाने कधी अंधश्रद्धेचा डोळस संप्रदाय आहे, तो वृत्तीसहित वृत्तीला निवृत्त करून तो परमात्मापर्यंत पोहोच करणारा आमचा, आणि कृतीसहित वृत्ती देवाजवळ घेऊन जाणारा जर आमचा संप्रदाय असेल तर आपण सुद्धा या संप्रदायाचा आहोत. ज्याला जसं पाहिजे आहे ना ते दुकान आमच्या साधू संतांचं आहे. महाराज म्हणतात, घातीला दुकान देते आलियाशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांच्याजवळ काही सुद्धा कमी नाही बाबा, फक्त तुम्ही त्यांची व्हा. बघा आईला मुलगा आई म्हणतो, त्याच्यामुळे त्या मुलाची आई पूर्णपणे काळजी घेते. तो मुलगा रडकर असला, खोडकर असला, कसाही विचित्र असू द्या, पण तो फक्त मुलगा आपल्या आईला आई म्हणतो. म्हणून ती आई त्याची सेवा करते आणि त्या मुलाला सांभाळते. याचा अर्थ असा आहे, आपण सुद्धा देवाला आपली आई माना, आपण सुद्धा परमात्म्याला आई माना, साधू संतांना आई माना. नक्कीच आपला सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण विनाकारण दोघी लोकांच्या मागे लागू, विनाकारण ज्याने वेश धारण केलाय अशा मागे लागू, तर आपल्याला त्या नावेचं उदाहरण महाराज फार गोड देतात की अगोदर तो दगड आहे, दगड काय पाण्यात तरतो का. ठीक आहे, आमच्या तुकोबारांचं सामर्थ्य होतं, उदका माझी वह्यात तारेल्या कोरड्या. म्हणजे उदकात त्या पाण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या वह्या कोरड्या जशाला तशा आल्या. शब्दाचं सामर्थ्य महाराजांचं जशाला तसं राहिलं. दगडासहित आल्या, म्हणजे किती विरोध तुकोबारांचा केला असेल त्या काळातल्या मंडळीने. दगडासहित पाण्यात बांधून टाकल्या होत्या. महाराजांचं जीवन ब्रह्मस्वरूप होतं म्हणून महाराजांच्या वृत्तीवरती काही परिणाम झाला नाही. आपल्याला थोडंफार कोणी जर चांगलं वाईट बोललं तर आपल्या वृत्तीवरती लगेच परिणाम होतो, पण त्यांच्या वृत्तीवरती मात्र काही सुद्धा परिणाम झाला नाही. उलट महाराजांनी त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं आणि उपोषण सुरू झाल्यानंतर मग देव आला आणि आल्यानंतर त्या वया महाराज जैशा तारी येल्या लाह्या.
म्हणजे लाह्याप्रमाणे त्या वया तारून ते जशाला तशा अभंग जगद्गुरु तुकोबारांचे सुखरूप पोहोच केले. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की तुकोबारांचे अभंग आजही आपल्याला वाचता येतात. एक सांगू, लोक म्हणतात तुकोबाराय ज्ञानोबाराय कुठे आहेत, त्या काळात होऊन गेले, आज कुठे आहेत ते. पण संत होऊन जरी गेले असले ना तरी अभंगाच्या रूपाने आजही संत माझ्यासोबत बोलतात, आजही संत आपल्या सर्वांसोबत बोलतात. तुम्हाला जर वाटलं ना मला ज्ञानोबारायांसोबत बोलायचंय, काही करू नका, सकाळी उठल्या उठल्या ओव्या वाचायला सुरुवात करा, प्रत्यक्ष ज्ञानोबराय तुमच्या सोबत बोलायला लागतील. तुम्हाला वाटलं ना जगद्गुरु तुकोबारायांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे, मग तुम्हाला वाटलं ना बुवा आज तुम्हाला वाटलं ना की बुवा आपल्याला आज एखादं चांगलं काम करायचंय, तुम्ही कोणतंही व्यावहारिक काम सांगून जा आमच्या तुकाराम महाराजांना विचारा की आज मला शेतीतली पेरणी करायची आहे, कशी पेरणी करू, आज मला हा व्यवहार करायचा आहे कसा करू, आज मला हा उद्योग करायचा आहे कसा करू, आज मला हे दान करायचंय कोणाला दान देऊ, काय तुम्हाला जे काम करायचंय ते माझ्या तुकोबाराय ज्ञानोबारायांना सांगा. ते तुमच्यासोबत लगेच बोलायला सुरुवात करतील, ते तुम्हाला लगेच सांगतील वा हे काम तुला असं करायचंय ना, मग जोडून या धन, उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, तुला धन कमवायचं आहे ना, तुला व्यवसाय करायचा आहे ना, मग ठीक आहे बाबा, व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, तुला निमित्त मात्राने तुला हे सगळं करता येईल, तुला फळ नक्कीच देव देणार आहे. पण त्याच्यासाठी जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, तू उत्तम व्यवहार कर, पण उदास विचारे वेच करी, मग याचा परिणाम असा होईल की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. हे सगळं करत असताना महाराजांनी किती सुंदर उपदेश केला की बुवा ताणिल्या जीवनवना माझी, म्हणजे भूतदया गायी पशुचे पालन, ताणिल्या जीव, पूर्ण अभंग वाचा महाराजांचा. महाराज म्हणतात की अशा पद्धतीने, हा एखादा म्हणला महाराज मला देव मिळवायचा आहे, कसा देव मिळवू, महाराजांनी एका वाक्यात सांगितलं बा, तू तुझं चित्त निर्मळ कर, देव तुझ्याकडे घर विचारतील. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ, येवणी गोपाळ राहे ते काम क्रोध रीते केले तेव्हा, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, अन्यथा नाही हो, देव आपले काम क्रोध गेल्यानंतर लगेच आपल्याकडे देव येत असतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला, आणि म्हणून अशाच व्यक्तीजवळ जा की आपली नाव ही फैलतीराला जाईल. आणि म्हणून माझे महाराज म्हणतात की तो परमात्मा असा आहे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आम्ही म्हणालो महाराज खरंच आहे का हे, महाराज म्हणाले बाबा तुका म्हणे मी तुम्हाला सांगतोय अनुभव आले अंगा, मी तुमची इष्टमत तुम्हाला बोलव तुमच्या समोर मांडण्यासाठी आलोय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी महाराजांचं ऐकावं. महाराज म्हणाले ज्या अशा व्यक्तीकडे जाऊ नका, आणि ज्याने तुका म्हणे वेश विटंबला त्याने सोंग संपादित, ज्यांनी असा जो सोंग घेतलेला आहे त्यांनी म्हणले बा साधूपणाचं विटंबन केलं, त्यांनी साधूपणाला बाधा आणली. महाराज म्हणले अशा लोकांच्या नादी लागू नका, त्यांनी सोंग दाखवलेलं आहे, ते सोंग त्यांचं ज्या दिवशी नाटकातलं पात्र संपेल त्या दिवशी नाटक उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा सोंगी आणि ढोंगी माणसाच्या नादी लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. आपल्याला जर वाटलं ना की आपल्यावरती संतांनी कृपा करावी, आपल्याला जे संत आवडतात, जे आपले गुरु महाराज आहेत, त्या गुरु महाराजाचा फोटो आपल्या डोळ्यासमोर ठेवा, आणि डोळ्यासमोर ठेवल्या तुमचे जे सद्गुरू असतील, तुम्ही तुमची ज्यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. मी म्हणणार नाही की यांच्यावरतीच ठेवा आणि त्यांच्यावरतीच ठेवा, तो ज्याचा त्याचा संविधानाने दिलेला आपल्या सर्वांना हक्क आहे, स्वतंत्र आहोत आपण. तुमची ज्या व्यक्तीवरती श्रद्धा आहे, पण ज्यांच्यावरती श्रद्धा ठेवायची आहे ना त्यांचं पूर्ण जीवन तपासून घ्या, आणि उगीच कोणाच्या मागे लागू नका. पण एकदा का श्रद्धा ठेवली ना, मग आपल्या डोळ्याला कमी दिसो अथवा चांगलं दिसो अथवा वाईट दिसो, मग मात्र आपली जशी दृष्टी असेल तशी सृष्टी असते. आणि म्हणून आपली दृष्टी परत कधी बदलण्याचा विचार करू नका. आपण खूप चांगलं जीवन जगा. आपण एकदा का श्रद्धा ठेवली ना एखाद्या महात्म्यावरती, मग आपल्याला त्यांचे गुणदोष पाहण्याचा अधिकार नाही. तुमचे जे सद्गुरू असतील त्या सद्गुरूंवरती आपण जर श्रद्धा ठेवली ना, मग आपण त्यांचं, ठीक आहे आपल्या दृष्टीने एखाद्याला त्यांचं ते कृत्य वाईट दिसेल, पण ते देवाची इच्छा जशी असते ना तसं त्यांच्या हातून घडत असतं. आपण साधूच्या जीवनाला नावं ठेवण्या इतका आपला अधिकार नाही, आपण तेवढे समृद्ध नाहीत. साधूंचं जीवन आपल्या सद्गुरूंचं जीवन आहे, अथांग समुद्रासारखं असतं. समुद्रात तुम्ही किती माती टाका पाणी गढूळ होणार नाही,
पण एखाद्या साध्या विहिरीमध्ये किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मुठभर तुम्ही माती टाका, पाणी गढूळ झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं आपलं जीवन सुद्धा एका पाण्याच्या टाकीसारखं पुण्य आहे. आणि साधूचं पुण्य, सद्गुरूंचं पुण्य हे समुद्रासारखं अथांग आहे. किती गढूळ करण्याचा तुम्ही प्रयत्न केला ना, साधूंचं पाणी गढूळ होत नसतं. साधूचं पुण्य हे संपत नसतं. तुमचं माझं पुण्य संपणार आहे, साधूचं संपत नसतं. म्हणून एकदा श्रद्धा ठेवली की परत मात्र आपण त्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका, भंग पावू देऊ नका. आपले सद्गुरू आपली वृत्ती बरोबर परमात्म्यापर्यंत पोहोच करतील. पण ज्यांनी सोंग धारण केलंय ना बाबा, त्यांच्या नादी लागू नका. त्यांनी तर आपलं विटंबन केलंय. त्याने हे विडंबन केलेलं नाटक हे संपल्यानंतर ते पात्र उघडं पडत असतं. आणि म्हणून अशा सोंगी आणि ढोंगी माणसाच्या नादी लागू नका. जगामध्ये अनेक लोक बघा, तुम्ही रामायणाची कथा करत असताना, भागवताची कथा करत असताना आपण ते पात्र नटवतो. आपण हुबेहूब रामाचं स्वरूप धारण करतो त्या पात्रातून. हुबेहूब आपल्याला ते पात्र असं वाटतं की हा कृष्ण परमात्म्याचा आहे. आपण त्याचं दर्शन घेतो, आपण रामप्रभूचं दर्शन घेतो. पण ज्या वेळेला आपण तो पोशाख बाजूला काढू, त्यावेळेला मग मात्र आपला पोशाख गेल्यानंतर तो व्यक्ती दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा विनाकारण कोण्याही व्यक्तीच्या नादी कधी लागू नका. जे तुम्ही काम करत असाल त्या कामामध्ये ईश्वराला मानायला शिका. एखाद्याला आपण जर डॉक्टर असाल ना, पेशंटला देव माना, पेशंटला इतकं मन लावून तपासा. तुम्ही पेशंटला मन लावून तपासणं पाहून तो परमात्मा तुमच्या दवाखान्यातला पेशंट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमची पेशंटला तपासण्याची वृत्ती खूप चांगली आहे. ही माझ्या देवाला जर आवडली ना, हा बाबा गरीब श्रीमंताचा विचार करत नाही. हा डॉक्टर फक्त आणि फक्त माझ्या पेशंटचा विचार करतो, आजारी माणसाचा विचार करतो. पैशाचा तर विचार करतोच, पण पैशाचा कमी अधिक विचार असेल एखाद्या वेळेला, पण पैशापेक्षा सुद्धा माणसाचा जो वेळेला तो विचार जास्त करतो ना डॉक्टर, त्यावेळेला मग त्या डॉक्टरची वृत्ती पाहून माझा देव त्या डॉक्टरच्या दवाखान्यातला पेशंट होऊन त्या दवाखान्यात डॉक्टरला भेट द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. पण त्या डॉक्टरने पेशंटला देव मानून सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही विद्यार्थ्यांना एवढं चांगलं ज्ञान द्या. विद्यार्थ्याला तुम्ही जर मन लावून शिकवलं ना, तर देव रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला काहीतरी प्राप्त करेल. जो शिक्षक दुसऱ्याच्या लेकराला मन लावून शिकवतो, चांगलं वाक्य आहे का, जो शिक्षक लोकांच्या विद्यार्थ्यांना मन लावून शिकवतो, तो देव रिटर्न गिफ्ट म्हणून त्याच्या पोराला घेऊन जातो. व्यक्ती दुसऱ्याचं काहीतरी चांगलं करण्याचा विचार करतो ना, त्या तुम्ही चांगलं शिकवण्याचा भाव पाहून माझा देव इतका विद्यार्थी झाल्याशिवाय, आम्ही शेतकरी आहे, आमचं कसं काय होईल. तुम्ही शेतकरी आहात ना, चांगली शेती करा, उत्तम शेती करा. तुमचं शेती करणं तुमच्या शेतीत काम करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण सावता महाराजांचं आहे. आणि मग हे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, एवढंच करा. जगी विठंबना बाधू, अशा लोकांच्या नादी लागू नका. जगामध्ये सोंग धरणारे खूप माणसं आहेत. आणि म्हणून अशा महाराज म्हणाले की त्यांनी फक्त वेश विटंबिला आहे, त्यांनी वेश धारण केलेला आहे आणि ते सोंग संपादन करीतात. पण ते सोंग मात्र त्यांचं व्हायला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणेन तुका म्हणे वेश विटंबिला त्यांनी सोंग संपादनी करीती परी, असं त्यांचं सोंग आहे. आणि त्या सोंगापासून आपण आपलं जीवन बर्बाद होण्याच्या अगोदर सावध असणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यांची वृत्ती जरी गोसावी असली तरी सुद्धा महाराज म्हणतात, पोटासाठी संत कलियुगी झाले बहुत. म्हणजे पोटासाठी अनेक जण तो व्यवहार करताना आपल्याला दिसतील, पण त्यांच्या नादी न लागता आपल्या सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक व्हा. आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या चरणावरती प्रणिपात करा आणि आपल्या सद्गुरूंना आपलं भाव समर्पित करा. हे बघा, तुम्ही तुका म्हणे घालू देव, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी. तुम्ही सर्व भाव त्याच्यावरती समर्पित करून टाका, तो तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमचा भाव का एकदा त्याला समर्पित केला रे केला, मग मात्र तो आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सुख असेल दुःख असेल, तुमेव माताची पिता तुमेव, तुमेव बंधूच्या सखा तुमेव, तुमेव सर्व ममदेव देव. काय तुम्ही सगळं त्या परमात्म्याला समर्पित करा. तुम्ही तूच बाबा माझा माय बाप आहे. विठ्ठल माय बाप बहिणी भगिनी चुलता भ्राता सगळं नाते त्याच्याशी जोडा. तो आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि संत सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण इथे जे संत आले ना,
ते फक्त आणि फक्त जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, फक्त आणि फक्त तुमच्या माझ्याकरता संत आले आणि येत असताना संत आले वरल्यावरी त्या संतांनी भजन भक्ती करण्याकरता संतांनी दिंडीचं हे केला, दिंडी आणली आणि दिंडी आणून संतांनी भजन हे प्राणप्रिय भजन ठेवलं. आणि म्हणून आपल्या संप्रदायामध्ये भजनाला फार मोठी किंमत आहे, दिंडीला फार मोठी किंमत आहे, नामचिंतनाला किंमत आहे, ध्यान धारणेला किंमत आहे. आणि या सगळ्याच्या योगे तो परमात्मा आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूच्या कृपेने आपलं जीवन चालू द्या. नक्कीच एक दिवस आपला येईल. तो परमात्मा सद्गुरूंना जसा मिळाला तसा आपल्याला सुद्धा मिळेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांकडे विनंती करूया, ज्ञानोबारायांकडे विनंती करूया, आपल्या सद्गुरूंकडे विनंती करूया की महाराज तुम्ही जो देव पाहिला तो देव आम्हालाही पाहण्याचं सामर्थ्य द्या. गुरु सद्गुरूंना आपण विनंती करा, आपण जो देव पाहिला तो देव आम्हालाही दाखवा. एक दिवस नक्की तो दिवस आपल्याला देतील आणि तो देव कोण्या रूपाने आपली सेवा करेल आणि कोण्या रूपाने आपल्या जवळ येईल आपल्याला सांगता येणार नाही. आणि म्हणून आपण फक्त लोखंड व्हा. लोखंड झाल्यानंतर परिसरूपी संत आपल्याला भेटतील आणि आपल्या जीवरूपी लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवरूपी लोखंडाने संतरूपी परिषाजवळ जावं आणि आपल्या सद्गुरूरूपी परिषाजवळ जावं आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. एवढाच भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा विचार करतोय. कमी अधिक बोलण्याच्या ओघामध्ये झालं असेल तर मला क्षमा असावी. कमी अधिक बोलत असताना एखाद्या वेळेला गेला असेल शब्द तर तो मला परत करावा. पुनश्च एकदा आपण सर्वांना मनभावे मी वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आमचे आदरणीय शास्त्री जे असतील, आमचे करमाळे महाराज असतील, अधिक करून हा सर्व सत्संग परिवार असेल, या सर्व सत्संग परिवाराच्या चरणी मी कोटी कोटी विनम्र भावाने मी समर्पित होतो. कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो. आणि अशीच कृपा माझ्या सर्वांवरती, माझ्यावरती आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहावा एवढीच या संबंधाने विनंती करतो. आणि या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपण सर्वजण आणखी जिवंत आहोत, आपण सर्वजण उपस्थित आहोत. या महामारीमध्ये समजून चाला, देवाची आपल्यावरती कृपा आहे म्हणूनच आपण आज उपस्थित आहोत. आणि अशीच कृपा आपल्या सर्वांवरती राहावी एवढाच मी भाव परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आमचे आदरणीय रामकृष्ण सद्गुरु चरणी समर्पित करून थांबतो. जय